तर रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका आता गणेश मूर्ती उद्योगाला बसला आहे। विशेषतः हमरापूर विभागातील केळवे परिसरात पुराच्या पाण्याने अनेक गणेश मूर्ती कारखाने जलमय झाले। त्यामुळे हजारो गणेश मूर्ती भिजल्या आहेत, तर अनेक मूर्ती पाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। सध्या आपण थेट आलेलो आहोत पेन तालुक्यातील कळवे या गावामध्ये। गणपतीचं माहेरघर म्हणून या कळवे विभागाची, जिते विभागाची जी आहे, त्या हमरापूर विभागाची ओळख आहे। या ठिकाणाहून आपण जर बघितलं तर संपूर्ण जगभरामध्ये ज्या आहेत त्या गणेश मूर्ती पाठवल्या जातात। विविध रंगाच्या, विविध स्वरूपाच्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी बनवल्या जातात आणि पूर्ण जगभरातनं या मूर्तींना जी आहे ती मागणी असते। मात्र सलग 3 ते 4 दिवस आलेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो हमरापूर विभागातील या कारखानदारांना बसलेला आहे। सध्या आपण बघतोय हा कळवा विभागातील हे सगळे कारखानदार कैलास पाटील यांचा आहे कारखाना बघतोय। या ठिकाणाहून मोठा जो मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे, मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते या कारखानदारांना जे आहे ते झालेलं आहे। मोठा आर्थिक भुर्दंड जो आहे तो या पावसामुळे त्यांना बसलेला आहे। आता प्रशासन याकडे कसं पाहत आहे हेच खरं पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर्नलिस्ट संदेश रायकर सह राज वैष्णव, टुडे मराठी, हमरापूर, पेण, रायगड।